हा बघा कोमल्स किचनचा 3rd व्लॉग आहे आणि श्रीशाने बघा पेंग्विन घेतलेला आहे। ती वॉटर पार्कला जाण्यासाठी खूप एक्साइटेड होती। तिचं 8 ते 15 दिवसापासून चालू होतं की मला वॉटर पार्कला जायचे। अकलूजला जाण्याचं काही कारणामुळे कॅन्सल झाल्यामुळे मोबाईलवरती सर्च केल्यानंतर सरडेवाडीला एक वॉटर पार्क होता, अथर्व रिसॉर्ट म्हणून। मग तिथं जायचं आम्ही ठरवलं आणि फायनली 8 ते 10 दिवसांची वाट बघितल्यानंतर आम्ही अथर्व रिसॉर्टला चाललेलो होतो। पाऊस नुकताच थोडासा पडून गेलेला होता, त्यामुळे बघा हलकसं वातावरण पण एकदम थंड होतं। झाडे बघा मस्त अशी हिरवीगार दिसत आहेत, कारण पाऊस नुकताच पडून गेलेला होता। बघा जात असताना इथे बघा गुरुकुल ची शाळा होती आणि तिथे रोडचं काम चालू असल्यामुळे तिथं खूप गर्दी होती। तिथं ब्रिजचं काम चालू आहे सध्या। बघा कामगार काम करत आहेत आणि मस्त असं इथून व्ह्यू दिसतो आहे बघा। ब्रिजचं काम पूर्ण झाल्यानंतर आणखी छान वाटेल। आणि नंतर आम्ही इंदापूरकडे न जाता आम्हाला सरडेवाडीला जायचं होतं, त्यामुळे आम्ही सरळ पुणे सोलापूर हायवेने सरळ गेलेलो होतो। बघा आम्ही त्याच्या जवळ आल्यानंतर चा हा व्ह्यू आहे। मस्त असा पेट्रोल पंप आहे बघा त्याच्या जवळच, आणि ही मिसळ आहे। इथे बघा फायनली आम्ही पोहोचलेलो आहे अथर्व रिसॉर्टला। रस्ता क्रॉस करून जायचं होतं, दुसऱ्या बाजूला आहे बघा, आणि तिथे छान अशी नारळाची झाडं पण होती। इथे स्लाइडिंग वगैरे नाहीये, फक्त लहान मुलांसाठी एक छोटा पॉन्ड होता आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या माणसांसाठी एक मोठा पॉन्ड होता। असे 2 टँक होते इथे, आणि रेन शॉवर पण होते। ऊन खूप होतं, त्यामुळे बघा श्रीशा बघा छान अशी एन्जॉय करते आहे। आणि यांच्याकडे कॉस्ट्यूम फक्त मोठ्या मुलांसाठीच होते, म्हणजे मोठ्या लोकांसाठीच, फक्त मोठ्या माणसांसाठी त्यांनी कॉस्ट्यूम ठेवलेले होते। लहान मुलांसाठी ते शक्यतो कॉस्ट्यूम देत नव्हते। बघा मस्त असं खेळते आहे ती, आणि तिचा पेंग्विन तर ते दुसरेच मुलं घेऊन गेलेले आहेत। ती पण छान अशी खेळत होती। पण तो पेंग्विनवरती कोणाला बसता पण येत नव्हतं, कारण तो पेंग्विन लगेच पाण्यावरतून सरकत होता। त्यामुळे थोडा वेळ खेळला की लगेच मुलांनी तो पेंग्विन पण ठेवून दिलेला होता। श्रीशा बघा याच्यात बसलेली होती, याच्यात बसायला पण ती घाबरत होती। मम्मा मी पडेल असं म्हणत होती। आणि फायनली 2 ते 3 तास खेळल्यानंतर आता आम्ही घरी चाललेलो होतो। आणि घरी आल्यानंतर बघा हा सनसेट व्ह्यू, मस्त असं वारा सुटलेला होता, त्यामुळे पाणी बघा आम्ही लगेच जाता जाता शेतातून चाललेलो होतो। तर मग म्हटलं आपण इथं पण एक व्हिडिओ बनवूया। आणि पाणी बघा मस्त असं वाऱ्यामुळे लाटेसारखं दिसतं आहे बघा, एकसारखं पाणी नाही राहते। आणि सूर्य बघा मावळतीला आलेला होता ना, अगदी काही सेकंदांमध्ये सूर्य लगेचच मावळून गेलेला होता। एक 5 मिनिटांमध्ये सूर्य बघा लगेच मावळलेला आहे। आणि हे दृश्य एकदम छान दिसत आहे बघा। मस्त असा सूर्य बघा मावळतीला गेलेला आहे। आणि श्रीशाने यामध्ये दगड टाकलेला आहे। कुठं पण पाण्यामध्ये गेलो का तिला अगोदर पाण्यामध्ये दगड टाकायचा असतो, आणि तिचं खेळणंच तसं असतं की तिला पाण्यात दगड टाकून खेळायचं असतं। बघा सूर्य पूर्ण असा खाली गेलेला आहे। अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये सूर्य पूर्ण मावळलेला आहे।
आणि बघा मस्त असं दृश्य दिसत आहे. मला तर पर्सनली हे दृश्य खूप आवडलं. मग मी त्याच दिवशीचा नाईटचा रात्री 8 ते 9 वाजताचा पौर्णिमा होती, त्यामुळे चंद्र खूप छान आला होता, तर तो पण व्हिडिओ केलेला होता. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सकाळी अगदी 6 ते 6:15 वाजता सूर्य बघा मस्त असा वरती येत होता. आणि अगदी तो पण काही सेकंदांमध्ये किंवा 1 मिनिटामध्ये मस्त असा सूर्य उगवलेला होता. अगदी 6:10 झालेले होते तेव्हा बघा. 6:10 ते 15 मिनिटांमध्ये हे सर्व घडलेलं होतं. आणि हे दृश्य पण बघा अगदी मस्त दिसत आहे. हा सनसेट व्ह्यू, सनराईज व्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोमल्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.